हाय. आपण हर वेळेस विचार करतो, की आपल्याला खूप सारे पैसे आले तर आपण खुश राहीन किंवा आपण एका रिलेशनशिपमध्ये आले तर आपण खुश राहील. आपल्याला आपल्या आवडीचं काम मिळालं तर आपण खुश राहीन. पण जेव्हा कधी ते होऊन जातं, काम भेटून जातं, पैसे भेटून जाते, पण ते हॅपीनेस वाटत नाही. नॉर्मलच वाटते. काय फरक जास्त काही वाटत नाही. कारण आपण त्या नॉर्मल बोलिंग लाईफमध्ये गुंतून जातो. तर मग हॅपीनेस आहे तरी कुठे? तर हॅपीनेस आहे आज, इथे, या प्रेझेंट मोमेंटमध्ये हॅपीनेस आहे. त्याच्या व्यतिरिक्त कुठंच नाही आहे. कोणीच आपल्याला भेटून किंवा आपल्याला पैसे भेटून आपल्याला सुख नाही मिळत. सुख आता आहे, आपल्यासोबत आहे, स्वतःसोबतच आहे. सुख याचंच की आपण चांगलं फील करतो, सेफ फील करतो, सिक्युअर फील करतो आणि ते आपण फक्त स्वतःसोबतच फील करू शकतो. ते म्हणतात ना, की जोपर्यंत आपण स्वतःला जाणून नाही घेत, आपण आपल्यासाठी एक चांगला पार्टनर चूज नाही करू शकत. तर सगळ्यात पहिले आपण स्वतःला जाणून घेतलं, कीच आपण एक चांगला पार्टनर आपल्यासाठी चूज करू शकतो. त्यामुळे सुख हे स्वतःसोबतच असते, या प्रेझेंट क्षणातच असते, पास्टमध्ये नसते, ना फ्युचरमध्ये असते. सुख हमेशा आपल्यासोबत प्रेझेंटमध्येच असते आणि या नॉर्मल बोरिंग लाईफमध्येच हॅपी राहणं हेच असली सुख आहे. त्याच्या व्यतिरिक्त दुसरं कोणतं सुख नाही. हो, पैसे भेटल्यानंतर आपण मटेरियलिस्टिक थिंग्स घेऊ शकतो आणि आपले थोडंफार सुख भेटू शकते. पण ते लिमिटेड असते. काही वेळानंतर ते चाललं जाते. पुन्हा आपण बोरिंग फील करणं सुरू करतो. तर द आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये आपण जर हे शिकलो, की जिवंत राहणं, आज सकाळी उठणं हेच खूप मोठी गोष्ट आहे. तर आपण हॅपी फील करू, सॅटिस्फाईड फील करू. तर तसंच फील करणे हेच मोस्ट इम्पॉर्टंट आहे. बेस्ट विशेस.